दुसऱ्या बारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी बारीला सुरुवात करतो। लाल लाल कलरची चड्डी, चड्डीचा कलर लाल, बघितली ना कशी झाली लाल। हा आता विषय बघा, बुवा म्हणतो मी आधी मला श्रेष्ठ करणार, तुम्ही पुरुष श्रेष्ठ करा। मग याडे मला तू घोडा कसा लावणार? हा तो घोडी लावणार, हा घोडी लावायची बुवा। आता मथुर आणि बकासूरचा विषय मला माहिती होतं येणार, पण मी आपलं असं म्हणून गेलो की मथुर आणि बकासूर। आता बघा मथुर आणि बकासूर रेडा घेऊन कसा नागरा सकट लागतो तो। हा कराटे बुवा सर नाच करते काय बुवा, आणि बुवा म्हणतो मी घरापर्यंत गेलेलो नाही। आता कवळणी तुम्ही म्हणाला दोन बापाचा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? दोन बापाचा म्हणाला, मी कुठं म्हणालो? मी त्या गुरुवर्यांचं बोललो, मी तुमच्या घरात गेलो, मी तुमच्या गुरूंना बोललो। हा बुवांचं झालंय कसं, कुत्र्याची शेपटी वाकडी आणि कुत्रीची सरळ, बरोबर आहे की नाही? गाढवाला गुणांची चौक आहे आणि गाढविणीला होती, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुरेवाला भास्कर साहेब तुरेवाला बोलला का बोलला, आणि शक्तीवाल्या बुवा। आणि कोण तुम्हाला चांगला लागतो ना, मगाशी कोण म्हणाले तर कोण चांगला लागतो त्याच्याबरोबर राजरोज संसार करा, मला काय फरक नाही पडत, बरोबर ना? कारण सुशांत कराटेकडे बतावणी आहे, सुशांत कराटेकडे सूर आहे, सुशांत कराटे स्वतःची लेखणी आहे बुवा। आणि हा रोज रोज काला रेडा असा लागतो ना, म्हणून तुम्हाला मी तुमच्या बरोबर नको आहे। आणि आयोजकांचा विषय राहिला, अरे माझ्या घरातला अजून 4 कार्यक्रम लावतील, तुला जळायचं का? तुला आहेत ना देवाच्या कृपेने घे ना। मी काय पहिली बारी वाईट केली? माझा आवाज काय वाईट आहे? हा आता लोकांनाच ऐकायचं नाही चांगलं, बरोबर ना? हा टायटल ज्यांच्याकडे ज्यांच्या बरोबर टायटल गातो ना त्यांचा आणि सुरांचा काही संबंधच नाही, त्यांच्या बरोबर टायटल गातो हा, आणि समोरचा बुवा त्याचं उत्तरच देत नाही। अरे कशा आपली लाल करायची बुवा? पहिला दोडा कालीबाज राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला। बघा विषय कसा देतो, पहिला विषय शास्त्रात दिला तरी बुवा म्हणतो नाही। आता बघा बुवा, राजेंद्राच्या पोरा तुझी नजर बाई वै, कार पडतोस आता तू बोचा मारताना पाहिल्यावर, आणि काका करतोय वाडी भर, काका करतोय वाडी भर। आता ए तुझा काका नाही काव काव तो म्हणतो, नाही तर म्हणजे परत माझ्या काकाला बोलला। हा तो इथं बसलाय, तो काली रेडी म्हैस, माहिती ना? हा काका करतोय वाडी भर, आता तू पडलास उघड्यावर, काका करतोय वाडी भर, आता तू पडलास उघड्यावर। हॅलो, आणि बुवा दुसऱ्या बारीची 2 गाणी मारला ना, 2 गाणी मला गेल्या वर्षी युट्यूबला माझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर गेल्या वर्षी बारीक म्हटलेली, तू काय बुवा मला शिकवणार? आता विषय राहिला भाद्या रेड्याचा। भाद्या रेडा म्हणजे काय? हा बुवा एखादी म्हैस आणून दाखव, एखादी म्हैस आणून तर दे। आता भादवा येतोय, हा अरे साला तुम्ही बोलणार आणि आम्ही बोललो की मग तुम्हाला मिरच्या जमतात, ऐसा कैसा? हा म्हणून आणि म्हणतो तुझ्यावर चढून जाणार, आणि काही वेळा म्हणतो चढून गेलो। बुवा तू बाई मी पुरुष, मी पुरुषा तू बाई, मी तुला लय वेळा सांगतो तू माझ्यावर चढ मी तुझ्यावर चढतो, काय धुरल्यात वाईट उलट सुलट।
मला काय फरक पडणार आहे काय? हा, एवढी बारी बुवा टोकाला गेली नसती, पण पहिल्या बारी तुझी गौलन आणि माझी लायकी बुवा, माझी गायकी ही माझी लायकी आहे. लोकांना पटू दे नाही तर नाही पटू दे, पण या कलगीतुऱ्यात छाती ठोकपणे सांगतो, सुशांत कराडे एवढा आवाज कोणाचा नाही, आहे की नाही? म्हणून आणि हा बुवा गर्व नाही, गर्व नाही, ही माझ्या बापाची 45 वर्षाची तपश्चर्या आहे बुवा. आणि हे तुम्ही आज आलो आहे ना, स्वतःचा बाप घरात आणि काकाला घेऊन, मला मला नाही शिकवायचं. म्हणून विषय माणूस म्हणून जगायच्या तू लायकीचा नाही म्हणतो, माणूस म्हणून जगायच्या लायकीचा नाही. तू मेला जसा आता काय, जाऊ दे, जातीवंत म्हणतो कलाकार आहे, जाऊ दे, सोडा विषय. बघा 5 दिवस म्हणतो प्रॅक्टिस. अरे सकाळी सकाळी हे 8 वाजता आलं, 1 2 3 4 5 वाजवून, मी मुंबईत राहतो, सकाळी 8 वाजता आलं, 10 वाजेपर्यंत झोपलं, 10 11 12 2 तास प्रॅक्टिस, आणि इथे येऊन काहीच प्रॅक्टिस केलेली नाही, तरी पण बारी. कारण बुवा ह्याला झाली 17-18 वर्ष, बरोबर वाजवतो, त्याला झाली 15 वर्ष. प्रॅक्टिस काय करायची, रोज तीच गाणी, तुम्ही रोज म्हणता बारी. म्हणून या ठिकाणी दुसरा विषय कसा देतो बघा. रेडा म्हणाला ना, रेडा म्हणाला ना, 5 सुज्ञानाचा निर्मळ झरा. बघा विषय कसा सांगतो तुला, घे ऐकून जरा, कैक जणांना पडलाय पुरा, तो कुणाला झेपणार ना, असा हलवून उठणार ना. राजेश त्याला टिचकी मारायला लागते, टिचकी. असा हलवून उठणार ना, उठला तर साऱ्यांना ठोकणार. आता विषय बघा, रावणाच्या लंकेवरती रामाचं आक्रमण, आणि ती म्हणतो तरी रावणाला म्हणते की हा तुमचा एवढा बलशाली भाऊ खाटेवर पडलाय, बरोबर ना, भावाच्या राज्यावर आक्रमण झालं आणि हा खाटेवर पडलाय, याचा उपयोग तर काय? तेव्हा रावण म्हणतो तरीला म्हणतो, विषय बरोबर आहे ना, विषय बरोबर आहे की नाही? आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तर रांडू. हा बुवा असं नाही चालणार. म्हणून सांगतो तुला, घे ऐकून जरा, कैक जणांना पडलाय पुरा, तो कुणाला झेपणार नाही, असा हलवून उठणार नाही, असा हलवून उठणार नाही, असा हलवून उठणार नाही, उठलं तर तुला रे ठोकणार आहे, असा हलवून उठणार आहे, साऱ्यांना ठोकणार आहे. आणि कालिदास आजच माझा झालाय पगार, नुसत्याच बडाया मारतो हा बुवा, नुसती दयाच्या तोंडाची हवा, दुसऱ्याच्या जीवावर होऊन मोठा. हे गाणं स्वतःला लिहिता येत नाही, हे गाणं, आणि मोठा भाता केवढा करतो. राजेश बुवा तुझ्या गुरूंना सोडून एक दिवस या सुशांत कराडे बरोबर बारी करून दाखव, तुला मानला सारा. हा स्वतःच्या लेखणीची एक बारी माझ्या बरोबर करून दाखव. नाही तुझा चुपडा साफ केला ना, माझं नाव नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवावर होऊन मोठा, नको दाखवू मला मोठा, नुसता बोलतोय हा खोटा, नुसता बोलतोय हा खोटा, आज याच करणार मी खोटा, नुसता बोलतोय हा खोटा, आज याच करणार मी खोटा. आणि या ठिकाणी बघा बारी, आणि या गावाला बाऱ्या होतच राहतील, बरोबर ना. पण आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्रोविंग फॅमिली, आमचे अमरदादा साळवी यांचाच वाढदिवस आहे, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बघा 2 शब्द आपल्या समोर सादर करतोय. एकदा पोरं फिरव. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा या वाघाच्या हो बच्चा, 27 तुम्ही भाव हीच साऱ्यांची इच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आजचं जे आयोजन केलेलं आहे माझे भाऊ अनिल घराटे, पार्वतीपुत्र निर्मित अभिनीत कलामंच, त्यांच्यासाठी एक रेकॉर्ड ब्रेक. पार्वतीपुत्र अभिनीत कलामंच हाय जोमदार. सगळ्या गावागावातली लोक जमा करून हा कार्यक्रम आणि 40-45 लोकांचं मंडळ चालवणं एवढी साधी गोष्ट नाही. म्हणून पार्वतीपुत्र अभिनीत कलामंच हाय जोमदार. सारे कीर्तिवंत सारे नामदार, सारे कीर्तिवंत सारे नामदार, करती आयोजन हे नामदार. सारे कीर्तिवंत सारे नामदार, करती आयोजन हे नामदार. आणि परवाच ज्या माझ्या आरतीला 5 लाख व्ह्यूज कंप्लीट झाल्या आणि 6 तारखेला लाईव्ह कॉन्सर्ट याच रंगमंचावरती त्या आरतीची आहे. आणि ही वडिलांनी अजरामर केलेली लिहिलेली आरती आज मला गाण्याचा योग आला आणि माझ्या आवाजामध्ये ही रेकॉर्डिंग झाली आणि आपल्या समोर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सादर करतोय. म्हणून हो आरतीला या ही विनंती. ओ वाळू आरती ही, ओ वाळू आरती चरणी वाहिली काया, लाविली नेकरास माया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. ओ वाळू आरती, ओ वाळू आरती चरणी वाहिली काया, ओ देवा वाहिली काया. आत्मरूपाची बनवून ज्योती ओवाळी तो तुझला. ओ भक्ती भावन देवा तुझला भक्तानी पुजला. अहंकाराचा धूप जाळीला, अहंकाराचा धूप जाळीला, तुझाच रे माया लावली लेकरास माया. सदा सर्वदा मग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पाडावा. योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पाडावा. येशू नको गुणवंता नमुनायता मागणे हेचिया. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पाडावा. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. ओ वाळू आरती, ओ आज सोमवार असून